जीवनामध्ये लोकशाहीच्या घटनेने सर्वांना अधिकार दिलेले आहेत, मूल्य दिले आहेत. पत्रकारांनी पत्रकारांचं काम करावं. शासन सेवा कोणत्याही फुकटात घेण्याचा प्रयत्न करू नये. आज महानगरपालिका धुरंधर अवस्थेतून जाते. 5-5 पैशाला मोताज आहे. जी महानगरपालिका जन्म नगरपरिषद, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकापासून मी माझ्या डोळ्याने घरातून पाहिलेलं आहे. जे आमच्या वडिलांनी घडवलं ते आम्ही पाहिलं. जे आमच्या वडिलांनी संघर्ष केला तो आम्ही पाहिला. एक एक रुपया, एक एक रुपया कर्मचाऱ्यांना देताना जी जी आंदोलनं, यातना बाबांनी भोगल्या त्या काही आणि आत्ताही कामगारांच्या संघर्षामध्ये तर भारतीय संविधानिक अधिकारानुसार पत्रकारांनी जनसामान्यांचा आवाज उठवण्याचं काम केलं पाहिजे, ना की शोबाजी करण्याचा कार्यक्रम, की आम्ही असं करतोय, तसं करतोय, आम्ही फोटो प्रदर्शन भरवतोय, आमचे फक्त वाह-वाह करा, लाल-लाल करा. हे उद्योग पत्रकारांनी सोडून द्या. आज पत्रकार महानगरपालिका, नगरपालिका, महानगरपालिकेसाठी काम करतात का? नाही करत. त्यांचं कामगार धोरणांसाठी योगदान काय आहे? कामगारांसाठी योगदान काय आहे? कामगारांच्या कोणत्याही प्रश्नावर प्रशासनावर काय दबाव आणला? पत्रकार कुठल्या सहभागी झाले? नुसता मोबाईल लावून रेकॉर्ड्स केल्या म्हणजे बातम्या होत नसतात. तर त्या बातम्यांचं परामर्श प्रशासन, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत निघाला पाहिजे. अशा प्रकारचं कार्य पत्रकारांनी केलं तर मानू पत्रकार खरोखर पत्रकार हे जनतेसाठी काम करतात असे मान्य करू. कामगारांची जी अवस्था दुरावस्था आहे. आज पंतप्रधान 5 कायदे आले, महानगरपालिकेने लागू केले. कॉन्ट्रॅक्ट कायद्यानुसार कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले. वेतनाचे आदेश, नियुक्ती आदेश, वेतन आदेश, फंड ग्रॅज्युटी यांच्या पावत्या, असं कुठला रेकॉर्ड कुठलाच नाही आहे. आणि कामगार आमचा धुरंधर पैशासाठी प्रशासनाने खेटा घालतोय. साहेब 10 वेळा टकरा मारूनही प्रशासन ढिम्म आहे, हालत नाही. म्हटलं प्रशासन ढिम्मच आहे. ही महानगरपालिका सत्तेतील मुख्यमंत्री माजी आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री जरी राज्यात सत्ता करत असेल तरी महानगरपालिकेच्या चाव्या त्यांनी आपल्या हातात ठेवलेल्या आहेत. आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय, त्यांच्या मसलतीशिवाय इथून एकही पेपर हालत नाही. कारण रवींद्र शिंदेचे जेव्हा एक एक पेपर जातं हरकतीचे, त्या पत्राची कॉपी साहेबांच्या टेबलवर थेट जाते. कारण टेबलवर गेलेली कॉपी रवींद्र शिंदेच्या युनियनची असते. ते दखल घेतात. कारण युनियनचे सल्लागार एकनाथराव शिंदे आहेत. बाबा गेल्यानंतर संघटनात्मक कार्य प्रभावी व्हावं म्हणून 10 वर्ष झाली पालकमंत्री असताना, नगरविकास मंत्री असताना, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना एकनाथराव शिंदे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे सल्लागार आहेत आणि जितेंद्र आव्हाड आणि अभियंता युनियनचे सल्लागार आहेत आणि नरेश म्हस्के स्टेम प्राधिकरणाचे सल्लागार आहेत युनियनचे. हे सर्वभौम आम्ही यांची नावं मोठी करण्यासाठी नाही केलं, तर जनतेची कामं व्हावीत या दृष्टिकोनाने आम्ही युनियन संघटनेवर त्यांना बसवलेले आहेत. ते का? तर त्याचा प्रभाव प्रशासनावर व्हावा. परंतु प्रशासन ढिम्म. आम्ही फक्त पत्रकार लोकांना दालनं फुकटची जनतेच्या करायच्या पैशातून देतो. पत्रकार लोकांना फुकटची घरे देतो. आणि आता पत्रकार लोकांना सभागृह पाहिजे, हॉल पाहिजे, पत्रकार भवन पाहिजे. पत्रकारांनी त्याच्या पत्रकार सोसायटीने खर्च करून बांधावं. त्यात महानगरपालिकेचा काही संबंध आहे आणि महानगरपालिकेसाठी काय योजना? आता आम्ही कधी बोललो का युनियनसाठी मोठं पत्रकार भवनाला जशी जागा देत असेल युनियनच्या कर्मचाऱ्यांसाठी दालन भवन बांधा? नाही बोललो ना. कारण आम्हाला गरज नाही. आम्ही रस्त्यावर उचलून काम करणारी माणसं आहोत. ही आमची फॅशन नाही, पॅशन्स आहे जे आम्ही करतो आणि करणारे अन्याय अत्याचार करण्याला धडा शिकवतो. त्यामुळे मला पत्रकारांनी काही करतो आम्ही, काय नाही ते सांगू नका. महानगरपालिकेच्या कक्षात तुमच्या लाड चालणार नाही. मी आता तात्काळ पत्र देणार आहे आणि एक आंदोलनाचं पत्र देणार आहे. जे अनधिकृत दालने आहेत त्याचा हिशोब
खर्च महानगरपालिकेला द्यावा, या महानगरपालिकेचे दालनं बांधताना निविदा काढल्या का? अधिकृत नियुक्त ठेकेदार आहे का? त्याचा खर्च किती, काय किती, महानगरपालिकेने बिले अदे केलेत का, अर्थसंकल्पीय तरतूद आहे का? हे सर्व प्रश्न आज रवींद्र शिंदे थेट लोकायुक्त कोकण भवनांना विचारणार. हा माझा पवित्र आहे लोकशाहीचा आवाज उठवण्याचा, तो मी करणार. कुठल्याही सार्वजनिक भूमिकेमध्ये जर जनतेच्या पैशाच्या कराची लूट होत असेल तर ते थांबवली गेली पाहिजे. हेच त्याचा मागचा उद्देश. धन्यवाद.